नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, अश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासूर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. प्राचीन हिंदू साहित्यानुसार नरकासुराचा वध श्रीकृष्ण, सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता. म्हणून या दिवसाची पहाट धार्मिक अनुष्ठान, उत्सव आणि आनंदाने साजरी करतात. पौराणिक संदर्भाच्या आधारे ग्रामीण संस्कृतीत नरक चतुर्दशीला आजही विशेष महत्त्व दिले जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी, वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई व सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे आणि तेल लावून आंघोळ केली जाते. मित्रांनो, कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:52 सुरू होईल आणि 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 संपेल. यावर्षी अभ्यंग स्नानाची वेळ असणार आहे 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 5:13 पासून ते सकाळी 6:25 पर्यंत. या शुभ वेळेत अभ्यंग स्नान नक्की करा. मान्यतेनुसार नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान केल्याने मनुष्याचे वर्षभरातील सर्व पापे धुतली जातात. या दिवशी स्नान केल्यास नरक यातनांपासून मुक्ती मिळते. मित्रांनो, नरकासूर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केल्या जाणाऱ्या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. अभ्यंग स्नान करणाऱ्या व्यक्तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. त्याच्या सर्वांगाला तेल लावण्यात येते. मित्रांनो, त्वचा ही आपल्या शरीरातलं महत्त्वाचं इंद्रिय आहे. त्वचा ही सतत ऊन, वारा, पाऊस यांच्याशी थेट सामना करत असते. त्यामुळे त्वचेचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी त्वचेचं पोषण करणं, त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. अभ्यंग स्नान करताना जेव्हा आपण तेल लावतो तेव्हा त्वचा जेवढं तेल आवश्यक आहे तितकं शोषून घेते आणि उरलेलं जे जास्तीचं तेल आहे ते तेल काढून टाकणे अपेक्षित असतं. त्वचेवरच्या मृत पेशी, मृत त्वचा, त्वचेवरची धूळ, घाण काढून टाकणं आवश्यक असतं. नेहमी आपण साबणाने आंघोळ करताना त्वचा स्वच्छ करत असतो, पण साबणाने त्वचेची खोलात जाऊन स्वच्छता होत नाही. साबणाने केवळ फेस होतो आणि त्वचा वरवर स्वच्छ होते. पण आपण रोज उन्हात फिरतो, त्वचा काळवंटते, त्वचेवर मृत पेशी जमा झालेल्या असतात. चेहऱ्यावर, नाकावर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स आलेले असतात. हे काढून टाकणं आवश्यक असतं. त्यासाठी तेल लावल्यानंतर उटणे लावणे आवश्यक असते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग त्याला ओवाळण्यात येते. त्यानंतर 2 तांबे गरम पाणी अंगावर घेतल्यावर त्याच्यावरून आघाडा किंवा टाकळा याची फांदी 3दा फिरवितात. अभ्यंग स्नान झाल्यानंतर त्या व्यक्तीला ओवाळले जाते. त्यावेळी आरतीच्या ताटात कणकेचे दिवे पेटवले जातात. सोबत कणकेचे मुठीच्या आकाराचे गोळे तयार केले जातात. ते गोळे व्यक्तीला ओवाळून 4 दिशांना फेकले जातात. अभ्यंग स्नानानंतर यमतर्पण केल्याने अकाली मृत्यूचे भय टळते. तांब्याच्या कलशात पाणी, काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला ते पाणी यमाला अर्पण करत पुढील मंत्र म्हणा. ओम यमाय नमः, ओम धर्मराजाय नमः, ओम मृत्यवे नमः, ओम अंताकाय नमः, ओम वैवस्वताय नमः, ओम कालाय नमः, ओम सर्वभूतशयाय नमः, ओम औदुंबराय नमः, ओम दद्राय नमः, ओम नीलाय नमः, ओम परमेष्ठिने नमः, ओम वृकोदराय नमः, ओम चित्राय नमः, ओम चित्रगुप्ताय नमः. आणि अर्पण केलेले पाणी घरात न सांडू देता ते पिंपळाच्या झाडाला किंवा अन्य कोणत्याही झाडाला अर्पण करावे. काही जण अभ्यंग स्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट, एक प्रकारचे ते कडूफळ असते, पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस जिभेला लावतात. मित्रांनो, हेमंत ऋतूतील थंडीला सामोरे जाताना अभ्यंगापासून सुरुवात करण्याचा संदेश हा दिवस देतो. या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने अपमृत्यू टाळला जातो अशी भावना आहे. शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधिकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानापासून सुरू होते. या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून
आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते. त्यानंतरच आत्म्यावरील अहमचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा संकेत या सणामागे आहे. म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केले जाते. या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी दिव्याची पूजा करावी. दिवा हे अज्ञानाचा अंधकार दूर करण्याचे आणि तेज, समृद्धी यांचे प्रतीक आहे. या दिवशी यमदीपदान करून ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते. या दिवशी पूजेचे देखील विशेष महत्त्व आहे. काही लोक या दिवशी व्रत देखील ठेवतात. हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. अश्विन वद्य चतुर्दशीला रूपचतुर्दशी असेही म्हणतात. त्या दिवशी लवकर स्नान करून घरातील सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करतात. स्नान करून देवाची पूजा करून देवाला फराळाचा नैवेद्य दाखवून नंतर घरातील सर्व मंडळी एकत्र बसून फराळाचा आस्वाद घेतात. परंतु त्या रात्री भूते सर्वत्र संचार करतात अशी समजूत असल्यामुळे लोक सामान्यपणे त्या रात्री घराबाहेर जात नाहीत. त्या रात्रीला काळरात्र असेही म्हणतात. बरेच लोक त्या रात्री शेंदूर व तेल लावून हनुमानाची पूजा करतात व नारळ फोडतात. काही धाडसी साधक त्या रात्री स्मशानात जाऊन मंत्रसाधना करतात. मित्रांनो, नरक चतुर्दशी संबंधित एक कथा भागवण पुराणात सांगितलेली आहे. नरकासुराची माता भूमिदेवी, या भूमिदेवीचा मुलगा म्हणून याला भौमासूर असेही म्हणतात. भौमा या भौमासुराला आईकडून वैष्णवास्त्र मिळाले होते, म्हणून हा खूप बलाढ्य झाला होता. गर्वाने त्याने लोकांनाच नव्हे तर देवांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. एका उन्मत्त भौमासुराने वरुणाचे छत्र, इंद्राचे अमर पर्वतावरील मणिसन्यक स्थान आणि इंद्रमाता अदिती हिची कुंडले पळवली होती. याचबरोबर या नरकासुराने वेगवेगळ्या राजांच्या 16,000 तरुण कन्या पळवून नेऊन आपल्या बंदिवासात ठेवल्या होत्या. नरकासुराच्या अत्याचाराला सर्व लोक अक्षरशः कंटाळले होते. त्यामुळे इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि नरकासुराकडून या सर्वांची मुक्तता करण्याविषयी श्रीकृष्णाला सांगितले. श्रीकृष्णाला हे कळताच श्रीकृष्ण गरुडावर बसून सत्यभामेबरोबर नरकासुराच्या प्रागज्योतिष नगरात गेला. प्रागज्योतिष नगरीत बळकट किल्ले, शस्त्रास्त्रांचे कोट, पाण्याने, अग्नीने आणि वायूने भरलेले खंदक असा कडेकोट बंदोबस्त होता. याशिवाय अगोदर मूळ राक्षसाच्या भयंकर बळकट बंदोबस्ताचा पाश सभोवार होता. श्रीकृष्णाने आपल्या गदेच्या साहाय्याने पर्वताचे पीठ केले. बाणांच्या साहाय्याने शस्त्रास्त्रांचे कोट मोडून टाकले. सुदर्शन चक्राच्या साहाय्याने अग्नी, पाणी, विषारी वायू यांचे खंदक भेदून टाकले आणि प्रथम तलवारीने मूळ राक्षसाला ठार मारले. त्याचा 5 जन्य शंख वाजविला. त्यानंतर त्याने नरकासुराच्या नगरीत प्रवेश केला. प्रथम श्रीकृष्णाने नरकासुराच्या सैन्यांना छिन्न विछिन्न केले. गरुडाने सुद्धा आपल्या पंखाने, चोचीने सैनिकांना व्याकुळ करून सोडले, त्यांना जखमी केले. नरकासुर आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध सुरू झाल्यावर श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने नरकासुरावर प्रहार केला आणि त्याचे मस्तक उडवून टाकले. नरकासुर मृत झालेला पाहिल्यावर त्याची आई पृथ्वीमाता भूमिदेवी पुढे आली. तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि रत्नांनी चमकणारी 2 कुंडले, वैजयंतीमाला, वरुणाचे छत्र, महारत्न या सर्व गोष्टी कृष्णाला अर्पण केल्या. याचवेळी भूमिमातेने कृष्णाला नमस्कार करून त्याची प्रार्थना केली की नरकासुराचा भगदत्त नावाचा मुलगा आहे, त्याला तू सांभाळ. श्रीकृष्णाने त्याचे रक्षण केले. त्यानंतर नरकासुराच्या वाड्यात शिरून 16,000 राजकन्यांना बंदिवासातून सोडवून द्वारकेला पाठविले. त्याचबरोबर नरकासुराची विपुल संपत्ती, रथ, घोडे, सैन्य, धनधान्य, सोनेनाणी सर्व काही द्वारकेला पाठविले आणि सत्यभामेसह इंद्राच्या मंदिरामध्ये जाऊन त्याने इंद्राच्या आईची कुंडले परत दिली. युद्ध जिंकल्याबद्दल इंद्राने श्रीकृष्णाचा आणि सत्यभामेचा सत्कारही केला. श्रीकृष्णाने नरकासुराला ज्या दिवशी मारले तो दिवस अश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता. नरकासुराने आपली शेवटची इच्छा श्रीकृष्णाजवळ सांगितली
आणि प्रार्थना केली. मरताना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगल स्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये आणि या दिवशी लोकांना दिवे लावून विजयोत्सव साजरा करावा. श्रीकृष्णाने त्याच्या दोन्ही मागण्या मान्य केल्या. त्यामुळेच अश्विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार मारून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच माताने त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. लोकांनी दुःख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळवली म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो. आत्ताच्या काळातही अज्ञान, रोग, दारिद्र्य, भ्रष्टाचार यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी सर्वांनीच भगवान श्रीकृष्णासारखा दुष्ट प्रवृत्तीचा नाश करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळेल. मित्रांनो, जसा श्रीकृष्णाने नरकासुराचा नाश केला त्याचप्रमाणे आपल्या जीवनातून दुःखाचा नाश हो हीच देवाकडे प्रार्थना. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.